जाणीस पप्पा आज कामाचे पैसे आणून द्या बघा तुम्हाला सांगायले पापड करायचं तर दिवस आहे काम केलं की मग पैसे मागतो काम केलं की पैसे मागतो का घेऊन खर्चलेत बेचले तर हा कुठं तू गावाला गेली तर का 500 घेतले मी आल्यावर एकदा 500 घेतले एकच घेतलेले आहे तर काय बोला येणार काय होईना अर्धी जीप मध्ये घेऊन खेळवायची नुसती आणि माणसाला बी खेळवायचं धरलंय चालच लागली ती असं त्याने आता धडाका दिला म्हणलंच म्हणलं की काय उन्हाळ्याचं काम करीन म्हणलं उलस पापड्या चिपड्या त्याला 10-5 रुपये लागते शेवळ्या करायच्या राहिल्यात कुरवड्या पापड्या केलेल्या आता ती काय एखादा उपासाचे केले त्या शाबूच्या पापड्या आहेत का बघ नाही तर कुठे का ते बी खाल्ले असतील काय हाय का खुशी कशा खात होता वर ठुल्या होत्या आदर जागच नाही ठेवायला कुठं हे बघा ही तर बनत होता नाही काल केलं तर ते परवाचे हे आहेत ठीक आहे इथं झाकून ठेवले होते ना जाणीस बाप्पा 20-25 पापडी होती मध्ये ह्याच्यामध्ये ते ओल्या होत्या म्हणून सुकाय ठेवल्या होत्या खाल्ल्या गोष्टी सगळ्या मग काय तर मी मला आता उन्हाला लावीन त्या टोपल्यात काय ठेवले होते ह्याच्यात काय ठेवले होते ह्या आहेत का ही परवा त्या दिवशी केलेले पेटीमध्ये मला कसं ठेवायचं मध्ये ठेव खडबड करतात मग इथं मशीनवर ठेवलं होतं इकडून कटून हो का एक 4 अवघ्या 5 पापड्या ठेवल्या तर टोपलंभर पापड्या होत्या त्यांच्या तोंडाखाली ठेवल्या होत्या तू असं वाटायला सप हाणून घ्यावं माणूस एवढं एक तर पैसे नाही त्या काटकसरीनं करीत आहे त्यात घुशीनं खाल्ल्यात आहे सगळं पसरून ठेवल्या होत्या बघा आता सगळ्या घरामध्ये हे असतं पापड आता कशाला त्याने दिसू देत नाही इथून आली का काय इकडे बी उकीर काढलाय तिकडे बी उकीर काढलाय माय लेस डोक्याला ताण आहे गे माय काय करावं कुठं ठेवावं तीच कळना झालंय या परवादीच्या रात्री खडबड 2 वाजता करायची म्हणून उठले आवाज येत नाही आणि रात्री मला झोप लागली मेल्यावर मी इथं ठेवल्या तर मला जागा आली बल्ब चालू ठेवलाय अवघड आहे ना सालभर झालं शहा बाळगून ठेवला होता पैसे होते तेव्हा 10-5 रुपये म्हणजे पापड होते ह्याच्यामध्ये नेमका आता गोसून मिळालं का त्यानंच खाल्लं काय माहिती घुशीनच खाल्लं त्याच्या असा कपडा निघालेला आहे आता संध्याकाळी ठुल्या तर रात्री 10 वाजता सकाळी उठल्यावर दिसत नाही तर म्हणजे काय का कुठे घरबीर सोडून गेलता होय कुणी न्यायला म्हणायला तुम्हाला नाही का कळालं मला मेल्यावर झोप लागली एक तर मला कामानं झोप नाही काय नाही किती दिवस झाले माझ्या डोळ्याला डोळा नाही 8-10 दिवस झाले या आता अजून ब्लाऊज आले तर मग रात्री कशी झोप लागली मला कळालंच नाही जी झोपले ती मी उठले सकाळी 4ला परवा दिवशी खडबड केलं तर म्हणलं उठावर घुसल्या खडबड करायली भर 2 वाजता उठून 2 वाजता पाणी भरीत बसला घुशीला पळविलं देव इकडं तिकडं केले होते असे जाऊन बघत बसले तर भर 2 वाजता ते देवाच्या मूर्त्या बिरत्या सगळं आम्ही गेले पै पात्रायचं म्हणलं का असं बघत बसला म्हणल्या देवाऱ्यामध्ये काहीच ठेवलं नाही की घुशीनं तर 4 घुशी होत्या ते खडबड मधलं वाजल्यावर जागा आला मूर्ती सगळी इकडं तिकडं सगळे देव इकडं तिकडं सगळा फुटू सगळं सामाईन सगळं दिवे बिवे घुशीच्या बोळात काल देव गेलते घुशीच्या बोळात आज पापड्या गेल्यात घुशीच्या बोळात कोण खाणार आहे घुशी काहीच ठेवते तिकडून मरणाचा राडा होता मी आल्यापासून तिकडून काढला तिकडून त्यांना खायला गौसना इकडून आता हे करायचा या भाव तर हे नीट ठेवावं लागतं ठेवावं तर कुठं ठेवावं मध्ये बी जागा नाही डबे नाहीत एक डस्टबिन घेऊन दिली आता ते डस्टबिन मध्ये एवढ्या पापड्या बसत्याला अजून कुरवड्याचा चिक भिजू घालायच्या शेवया करायच्या उडदाचे पापड करावे म्हणते पैसे आले तर कधी भोग सरायचा आमच्या मागचा
लय डोक्याला ताण आहे घेणं आहे की कोरड्या माय मला देवपूजा वयात संकट चतुर्थी ही आहे आपलं बसावं आपली शांत आता झाले काय तुळतुळ करून फायदा नाही काय माय कालच्या परवाच्या ती परवाच्या नाही की ही त्या दिवशी आहे पहिल्या दिवशी केलेल्या आणि मग रविवारी भिजू घातला होता डबल शाबू मग मी म्हणलं आता तेवढा भिजू घातलाय तर ब्लाऊज आले तर 8 तारखे टाकतो लग्नाचे अर्जंट आहे तर ही त्या दिवशी 1 किलो केलेल्या आणि ही काल केल्या होत्या म्हणलं हवडा एकदा शाबू ही करते आणि उद्या गहू भिजू घालते म्हणजे मग 8 तारखेच्या नंतर गव्हाचा चिक घ्यायला येते म्हणून मी म्हणलं आता शाबूचं तर झालंय आता गव्हाचा चिक गहू भिजू घालावे गहू काय उद्या घालायचे तर भिजू पण पापड्या माणसाने केलेला असतंय तळमळीनं खायला उपास तापास येते तर सणासुदीला माणूस तळतय काहीतरी वनवासात गे माय चल माय करते गे माय डोक्याला ताण यायचं काम एक तरी दिवस सुखाचं जायला झालाय कोणता तरी काम म्हणजे टाकते तर जानू उठ माय झाली नाही का तुझी झोप तुला तर लय राग आलं राजा आलं बाईला आणि चिल्ले दिल्या गाईला बघ या गोष्टीला पापड्या खाल्ल्या कालच्या अभावातल्या काय तुम्हाला एक नवल वाटायलं काय नाही की बापाला बी लेकीला बी नवलच वाटायला दाताडच काढायला लागले तर आता अजून काय त्याला सांगितलं मुलगा खाऊ खा खाऊ खा काल बी गेल्या न्या जेवण न्या आमचं घर न्या देवायला सुद्धा दिसना गेलंय तुम्ही सुद्धा खाली चाललात माणसं सुद्धा खाली चालले केल्याला या बघ सुद्धा खाली चालला पण कोण आम्हाला वधी चाललं वरून घरामध्ये एवढे बोळ पडले तर सुद्धा येणे गेले फ्रीजला तर सामान काढायचं म्हणलं तर कसं काढावं किती पापड होते अगं माहिती मोठ्या पापड्या होत्या की बाजूवर राहिलेला पाव किलोच्या जवळ म्हणजे अर्धा किलोच्या जवळचं शाबूच्या पापड्या होत्या आपल्याला लोकांचं काय पचनीच पडलं नाही पहिल्यापासूनच पडलं नाही काहीच पडलं नाही काल मी राखानं म्हणल्या ही शाबू उपासाला भिजू घातला होता हटायलीस तर म्हणल्या धरभर एवढा टाक तेवढ्या शाबूच्या पापड्या त्यांच्या आखेर शेवटी घुशी घ्या मला लोकांचं इतकं बी मला पचनी पडत नाही मी तरी विचार करायलेच काय मला असं झालं या माझ्या शाबूच्या पापड्या माझ्याजवळ आहेत मी राखाला म्हणजे तुम्ही दिलेल्या शाबूचा काय फायदा झाला घुशीनं खाल्लं बरोबर आपण केलेले शाबूच्या पापड्या जेवढ्याचे तेवढे आहेत काय पाव किलो शाबू होता म्हणल्या कोण करणारा खाणारा उपास तर झाला म्हणल्या मला करूच वाटला नाही म्हणल्या धरा आता ही वाटलो मी तर टाक म्हणल्या शाबू होतय म्हणल्या मी तर कधी करून खाणार आहे मी आणून टाकलाय चिक खाटताना त्याच बाजूवर एका बाजूवर 1 किलोच्या बसल्या होत्या मग ती शिल्लक राहिल्या म्हणून थोडं मेन कापड आतरून इथं आणलेल्या 20-25 पापडी होती तुमच्या शाबूच्या पापड्या सगळ्या गोष्टीच्या गोळ्यात गेल्या माझ्या रात्री तर टोपलं ठेवलं होतं का सगळ्यात चांगल्या जात्या पांढऱ्या शुभ्र टोपल्या ठेवल्यावरची वंडी झाकली मी आणि अशा पसरून ठेवल्या किंवा वल्या असतात म्हणून तर दडपून कसं म्हणलं एकावर एक म्हणून मी असं पसरून हवा पंख्याची हवा लागते म्हणून अहो का 5च पापड्या राहिल्यात बाजावर जेवढ्या होत्या 20-25 पापडे तेवढी निघली ना ह्या आहेत ह्याच्यात होत्या की बाजावर घातलेल्या तुम्ही बघितल्या नव्हत्या का बाजावर ठेवल्या होत्या आणि टेरेसहून मला वाटलं सगळ्याच आहेत टेरेसवरच्या आहेत बाजावरच्या गेल्या बाजावरच्या सगळ्या का थोडी पापडी होती का ही तरी बाजावर बघितली होती की तुम्ही वाळू घातली गुशीनं उपास धरलाय मी तर माझं डोकं छान झालं आता एवढं बट मी तर म्हणलं याच्या सगळ्यात गेल्या का की चेहरा एवढा बारीक केलाय मी म्हणलं आता अजून तर लय करायचं कुठं ठेवावं आडूला थांगावं काय की आता केल्यावर पुन्हा पावसाचं भिजत आहे त्याच पापड्या एकदम काय नाही पाण्यात कर सगळं खोके बघ पेपर टाक खोक्यात जा आणि तिथं पोटमाळा लावून ठेवा आणि आपल्याला जसं लागत तसं आणून खा हाय की ही एक ड्रम आहे शेवयाला ह्या ड्रम मध्ये ड्रम शेवया नाहीत कुणी खात नाही तर असल्या ड्रम मध्येच कॅरी बॅग मध्ये टाकावं लागेल सगळं नाही ना बसणार या टाकीत बसते सगळं 5-5, 10-10 किलोच्या कॅरी बॅग आणायच्या
रबड लावायचे आणि ह्याच्यात असे असे ठेवायचे 4 तर बसते त्याच्यात सहज. उन्हाला घालाय काढलं होतं आम्ही. म्हणलं आता देवपूजा ही करावी. उन्हाचा चटका पडलाय. सकाळच्या उन्हाच्या चटक्याला बाजूवर पडत्याला म्हणलं. तर बघत आहे तर ह्या टोपल्यामध्ये एवढ्या मोठ्या होत्या ना, टोपल्यात फक्त 5च ठेवल्यात मोपून. आणि माणूस किती तुळतुळून येतात. पातेल्याला देखील लागू देत नाही. आम्ही लेकराला खावायला देऊ नको. काल लेकरायला नाही का भागण्या म्हणलं मला खायचं, म्हणलं आज कुणी मागायचं नाही अजिबात. हो. नाही बाई लय जीव तर मग एक मी तिथून बाजूला पुराणा झाला अशा म्हणून गोष्टीचा हसू बी येते रडू बी येते. आवाज जागा पुराणा म्हणून परत तिथं खाली येऊन घातल्या की आटासानं किती गोल किती छान झाले त्या. ती पातेल्याचं बुडपा त्या हलकं होतं म्हणून जरा चिपकल्यावर झालं ते थोड्या लालवट झाल्या. पण ह्या कालच्या मी तुमचं पातेलं आणलं जाड आहे म्हणून तर पांढरे शिपट झाले. किती काचावणी झालेत पांढरे. काचावणी लय पातळ आतरल्या होत्या. एकदम काचकुरावणी झाल्या कालच्या. लय अवघड आहे ना मा. तुला काय आहे का? याव 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 याव. तिथं माझ्या खुशीनं पापड्या न्यायला. तुला काय व्हायला या? हा? हसायची की. बाई कसं व्हायचं. बाकीच्या तो उडदाच्या पापड्या कुरवड्या कुठे ठेवायच्या. रात्रभर झोपायचं नाही. प्रत्येकाला मांडीवर घेऊन घेऊ बस. एकदा वाळल्यानंतर ही पिठी आहे ना अलीकडची आहे. अलीकडच्या पिठीमध्ये आपण मस्त 10 किलोच कॅरी बॅगी आणून ठेवाया त्याला. पण ही वाळूच तर ठेवा येत नाही ना. दडपून हवा लागू द्यावी लागते. नाही तर मग वास येतय दमट ही होतय. नाही आता आता माझ्या लय दिमागाची पत्ती सरकली या. आता तर तुम्हाला सांगायला आता तुम्ही नीट कामाला जायचं. मला डब्याला अर्धा डझन डब्याच्या सकाळचे पैसे करून दे. झोप येईल का तुम्हाला रातभर झोपून? जायचंय कामाला. जा झोपायची. अंकल उरकून बसले तुम्ही. तुम्ही आपलं निवांत तिला नाश करायचाय पापड्याचा. आता तू कर. घुशीनं केलाय रासाऱ्या. हा तर तू खा. तू तुला उपास आहे. अच्छे हुए थे हमारे रात में पापा. टाक आता हे. लयच अवघड आहे बाई. डोक्याला ताप. देवपूजा राहिली. मला झंपर आहे नवरीचे नवरीच्या घरचे. मला वेळ नाही. शिरा ढोलला कधी जायचंय? दुकानात कामच काय म्हणते. तुम्ही बघा तुमच्या कामाचं मग उद्या जाऊ. आज नसलं तरी मी तेवढं ब्लाऊज कम्प्लीट करून घेईन. नवरीचे आणि नवरदेवाच्या घरचे. किती संसार करावा बारकाईनं. माय बापाच्या कुंकू हळद देखील घेऊन आले. कुंकू हळद बघा हो का. पप्पा देवाला गेलेले होते. तुम्हाला तर काय घर नाही काय नाही. काय नाही. बघू शकतो तुम्ही अशी पांढरी पापड. घुशी लावून काहीतरी औषधच टाकू आता. ती थायमेट का काय म्हणा चौकून असं म्हणले हीट करायचं संध्याकाळी. नाही जसं ओळखायचं पुडी मिळते यातली उरली बुश मारायची. काळं पावडर आहे ते टाकायचं. असं दीदी म्हणे हा एक व्हिडिओ आहे लॅपटॉप मध्ये. नाही ते आता घुशीनं लय ताप दिला आता. थायमेट आणि आहे पप्पा. आणून चौकून. हे किती उकीर काढलाय. ते पावडर मला टाका. तर उकीर काढायला तर कुठं काय साफच करू वाटत नाही. तुम्हाला तर काय करूच वाटत नाही. तुम्ही तर येता तळ्या ऊन पडलं तर पडलं नाही पडलं. आता 4 दिवस काम लागलंय म्हणून चालला. त्यात बी तुमचा एकट्याचाच खर्च भागायला. घरात रुपये दिला नाही काय नाही. आणि द्या भाकर केली का भाजी ते ढिगभर करायला. झालं का जेवायला. नाही खुशीला बनायचं झालं का जेवायला. तुझं तर काय नाही. बापावने 20 रुपयाला करण्यात जीवन जातं का काय की. आजचं काय चांगलं बघ सारखं टिंगल त्या वाळीच करायला असतो माणसाची. शाण्या बिन बारक्या बिन मोठ्या बी.